टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा हॅलो, बोला ना. हां बोला, कोण बोलतोय? हा मी सदाशिव बोलतो भुटेकर, जालन्यावरून. काय? जालन्यावरून बोलतो म्हणलं. बर. हां. आता काय झालं, माझे आणि शाळूचे थोडे वाद चालू होते दिवाळीपासून 4 महिने झाले. नाव काय तुमचं? माझं सदाशिव भुटेकर. सदस्य भुटेकर. होटेकर. अच्छा, बर. हां. हा भुटेकर नाही, भुटेकर. भुतेकर का? हा. बर. शाळूचे माझे जरा वाद चालू होते, ते मिलिटरीमध्ये आहे ना. साडूचे आणि तुमचं वाद चालू होतं, म्हणजे फॅमिली मॅटर. हा फॅमिली चालू होता. बर. संभाजीनगर जिल्ह्यामधून कुठून दादा? हा काय म्हणते? संभाजीनगर जिल्ह्यामधून कुठून बोलतोय तुम्ही? हा, संभाजीनगर जिल्ह्यामधून. आवाज येतो येत नाही का माझा तुम्हाला? हा सरकार वाजते सर. एक मिनिट. बोला, आता येतो का? हा आता येते. संभाजीनगर जिल्ह्यामधून कुठून बोलतोय तुम्ही? जालन्यावरून बोलतो, जालना. जालना जिल्ह्यामधून बोलतोय का? हा गोजगाव तोर नाही का, त्याच्या गावावर. प्रॉपर त्यांच्या गावामधून का? हा. अच्छा, गजानन तोवरच्या गावामधून का? हा भावकी आमचे पाहुणेच होते जवळ. बर. मग काय विषय आता? नाही काय विषय झाला सर, दिवाळीला भांडणं झालते माझे आणि बायकोचे. बर. आता विषय थोडा समजायला होता. मी विधवा मुलीशी लग्न केलेलं आहे ना. काय झालं? हा विधवा मुलीशी लग्न केलेलं आहे मी. 2 मुलीशी लग्न केलेलं. बर. हा विधवा मुलीशी. विधवा मुलीशी लग्न केलेलं का? अरे मोठ्यानं हा. बोलताय का तुम्ही? काय तर कोणाला असं भिवून बोलल्यासारखं बोलताय तुम्ही. नाही सर, मानसिक त्रासच एवढा झालाय की काय सांगा, जगाव का हो मराव दादा, सगळ्या लोकांना मानसिक त्रासच असतात. सगळ्या फोन करणार, मदत मागणार लोकांना. आता तुमची काय हा. अडचण सांगितल्यावरच मला कळणार ना. हा ना, काय अडचण काय माहिती का, मी त्याला आज कॉल केला साडूला. बर. आता साडूला म्हणलं की पाठवून देतात. माझे मिसेसचे भांडणं झालते ना, तर त्यावेळेस काय बोलले होते ते मला, मिसेस यायला तयार होती माझ्यासोबत लगेच. हा तर साडू काय बोलला की नाही, 2 महिने इथंच राहू द्या, 2 महिने तुम्ही घरी जा तुमच्या, 2 महिन्यानंतर बघू. विधवा महिलेशी लग्न केलेले विधवा महिला कुठले? हा बारामती. बारामतीची. बर. तुम्ही जालना. हा. त्यांचं आणि तुमचं कसं काय परिचय? तरी अशीच ओळख होती. कुठून? हा कंपनी पुण्यावरून. बर. पुण्यामध्ये कंपनीमध्ये कामाला होते त्यावेळेस तुमचं परिचय झालं. बर. हा हा. त्यांचं मिस्टर एक्सपायर झालेलं आहे. हा त्यांना मुलं वगैरे? आहे ना एक. बर. बर. ठीक आहे. नंतर मग तुम्ही कुठे परिचय झाल्यानंतर तुम्ही लग्न केलं का? हा कोर्ट मॅरेज केलं सर. हं. हा पुणे आळंदीमध्ये कोर्ट मॅरेज केलं मी. बर. हा. आळंदीमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यांच्या तुमच्या फॅमिली सगळ्या गोष्टीच्या फॅमिली सगळे हे होते, हजर होते का त्यावेळेस कार्यक्रमाला तुमच्या? कार्यक्रमाला हजर नव्हते, पण सगळ्याला आम्ही विचारलं होतं. मी घरी जाऊन पण विचारलं होतं, त्याच्या आईला, वडिलाला, भावाला, ह्यांना सगळ्यांना. सगळ्या पूर्ण दिले का? सहमती दिले का? हा सहमती सर्वांना दिलेली आहे. बर. मग पुढे? पुढं काय झालं, कंपनीमध्ये समजा माझे घरचे थोडे समजा भावकी वगैरे थोडे त्रास देत होते मला, म्हणून मी डायरेक्ट दुसरीकडे राहायला गेलो याला टाकणला. बर. हा त्याच्यामुळे ते माझा थोडा लॉस झाला इकडे तिकडे जाण्यामध्ये, याच्यामध्ये सेटलमेंट करण्यामध्ये. तुमचं लग्न झालं होतं अगोदर तुमचं पण का? आणि लग्न झाल्याच्या नंतर आता मानसिक त्रास करणार ना आपण मराठी ज्या महिलेशी तुम्ही लग्न केले त्या विधवा महिलेशी तुमचं पण लग्न झालं होतं का अगोदर? नाही. तुमचं वय किती? 28. बरं. त्या महिलेचे? 29 वर्ष, 28 वर्ष आहे. बर. ठीक आहे. मग नंतर लग्न केल्यानंतर तुम्ही एक सोबत राहिलो बरोबर? हा. मुलगा किती वर्षाचा त्यांचा? मुलगा 8 वर्षाचा आहे. मग त्यांच्या मुलाची पूर्ण त्यांची आई आजोबा काय काळजी वगैरे त्यांना दिली का तुम्हाला सहमती? हा सहमती दिली सर, कारण मी शाळेत टाकलं होतं ना मुलांना इकडे बरं. पुण्यामध्ये. हा माझ्यासोबतच होता मुलगा. बर बर. हा मुलांचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही सर, बायकोचा मिसेसचा आमचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अडचण फक्त एवढी झाली, मला पैशाच्या अडचणी आल्या, सासूने वगैरे मदत पण केली. पैसे द्यायला मी कधी द्यायला नाही पण बोललो नाही. बायकोचा माझा थोडा वाद झाला एके दिवशी. बर. कशामुळं? हा असंच पैशामुळे याच्यामुळे. मी म्हणलं बाबा थोडा मानसिक त्रास झालाय बाबा थोडा, की माझ्या घरचे थोडे समजा त्रास देतात, आपण साईडला राहू. त्याच्यामुळे तर मग साईडला होतो तुम्ही, कुटुंब मिळून होतो तुम्ही त्यावेळेस? नाही पुण्यामध्ये असल्याच्या नंतर माझे भावकीचे लोक यायचे ना,
आता मराठी समाजामध्ये असल्याच्यामुळे आपण थोडे त्रास देणार ना. आपल्या इथे करत नाहीत ना मराठी समाजामध्ये. ते केलं. बर. हां. तर त्याच्यामुळे मी साईडला राहायला गेलो. हं. हां, साईडला राहायला गेल्याच्या नंतर काम ते बोललं कंपनीचं 2-3 महिने अडचणीमध्ये. कुठल्या कंपनीमध्ये कामाला होतो? आम्ही मासफायबरला. बरं. पेमेंट किती? 40,000. तुम्हाला 40 आणि महिला तुमच्या बायकोला? नाही, ती नव्हती जात. बरं. लग्न 40,000 पेमेंट तुम्हाला पुरत नव्हती का फॅमिलीसाठी? नाही सर, मानसिक त्रास झाल्यामुळे मी कंपनीमध्येच गेलो नाही ना. 2-2.5 बरं. महिने कंपनीमध्येच गेलो नाही. कारण घरचे बाकीचे थोडे हे करत होते माझ्या इकडचे. बरं. बरं. हं. हं, हं. त्याच्यामुळे लॉस झाला माझा पूर्ण. बरं. काय लॉस झाला नेमकं, म्हणजे काय तुमच्या घरातले लोक मानसिक त्रास देत होते का? हा, मानसिक त्रास म्हणजे देत होते. घरच्यांना वगैरे माझी जमीन वगैरे दिली नाही. तर घरच्यांचा काय प्रॉब्लेम नाही. घरचे म्हणले समजा माझे जेवढे होते ना, मी याच्याबद्दल आपल्या तानाजी भाऊ कॉल केला भाऊंना आपल्या. हं. हा तर बोलत होते तू आपलं दुसरीकडे कुठेतरी सेटल हो, दुसरीकडे साईडला जाऊन. बरं. आणि तुम्हाला बऱ्याच दिवसापासून कॉल करतोय, पण तुमचा माझा कॉल नव्हता लागत. त्याच्यानंतर मी विषय समजा थोडा ड्रॉप केला, जाऊ द्या. हे कधीची गोष्ट आहे? तुमचं लग्न कधी झालं तुमचं लग्न? माझं 27 मार्चला झालेलं आहे सर. 27 मार्चला का? हां, 27 मार्च. आता ही 27 तारीख गेली, 1 वर्ष होईल. बरं. 1 वर्षानंतर काय किती तुम्ही सोबत किती राहिलो? किती दिवस? 8 महिने सर. 8 महिने सोबत राहिलो का? हां. आणि आमच्या दोघांमध्ये काहीच वाद नव्हते सर. बरं. हां, आमच्या दोघांमध्ये वाद नव्हते झाले काहीच. थोडं किरकोळ बोलाबोली झाली. मी तिला एक सापड मारली होती, पण तरी पण ती यायला तयार होती. तिचा काहीच अडचण नव्हती. मला बोलली होती उद्या सकाळी जाऊ आपण. कुठं जाऊ? सासरवाडी इकडे म्हणजे पुण्याला राहायला. सासरवाडीमध्ये झालं आमचं थोडं. म्हणजे तुम्ही सासवडीमध्ये कुठे? बारामतीला? हां, बारामतीला. बरं. तुम्ही बारामतीला कशाला गेलतो? हां, गेलतो असं घरी. म्हणजे तिथंच घर भांडण झालं? हां, घर बांधणं. सासू समोर, भाऊ मेहण्यासमोर. बरं. कशामुळं? असंच हे पैशाच्या वादावरून. काय पैशाच्या वादावर? म्हणजे काय पैसे मागत होतो तुम्ही त्यांच्याकडून का? नाही, मी तिच्याकडून नव्हतं मागत. त्यांनी मला दिले, ते मला मागत होते. तर मी बोललो होतो आत्ताच नाही, माझं काम ते बोललं देतो मी नंतर असं. किती दिले होते तुम्हाला? ₹1,00,000 दिले ते. कशासाठी? असं समजा खर्च ते अडचण असल्यामुळं. कारण बायकोचं पण दुखत होतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना, तिला पैसे लागले होते. कोण मेहुणं दिलं होतं का सासूबाईने दिले होते? सासूबाईनं. बरं. सासूबाई काय करतात? शेतीमध्ये काम. शेतीमध्ये? हां, शेतीमध्ये काम करतात त्या. गरीब आहेत ते पण आपल्यासारखेच. बरं. शेतीवाडी त्यांना? हां, शेतीवाडी काही नाही सर. बरं. शेतीवाडी नसताना सुद्धा तुम्हाला मदत केली त्याने? हां, केली. बरं. मग आता नेमकं मॅटर काय आहे तुमच्या आता? बायको तुमच्यापाशी नाही का नांदायला? हां, बायको नाही नांदायला. बायको तिकडे आहे. पण बायको यायला तयार होती. मी काय म्हणतो ऐका ना. बायको यायला तयार होती. तर तो जो साडू आहे मिलिटरीमध्ये, साध्या पोस्टवरती एकदम, ते जास्त मला हे करत होता, धमकी देत होता. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. आज पण तसा माझा वाद झालाय. साडू काय करतोय? हा, मिलिटरीमध्ये. कुठे? मिलिटरीमध्ये. कुठे? मिलिटरी. इलेक्ट्रिक का मिलिटरीमध्ये? हां, मिलिटरीमध्ये. आर्मीमध्ये? हां, आर्मीमध्ये. मिलिटरी सांगा ना. मिलिट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक सांगते वाटतं तुम्ही. नाही, आवाज येत असेल सर तसं. काय झालं शिक्षण तुमचं? हां, 8वी. 8वी. बरं. मग 8वीवरती तुम्हाला डायरेक्ट 40,000 पेमेंट भेटत होते कंपनीमध्ये? सर मला 10-12 वर्ष झाले कंपनीमध्ये. अच्छा. असं आहे का? हां. बरं. तुला मिलिटरी सांगता येणार आता, त्याच्यामुळे बोलतोय तुला. मिलिटरी बोलतोय तू. नाही सर, आत्ता माहिती आहे का, असे फोनवरती भांडणं झाले सर माझे आणि साडूचे. बरं. खूप टेन्शन. साडूचा काय संबंध त्याच्यामध्ये? नाही, संबंध काय नाही. ऐका ना, तर मिसेस यायला तयार होती माझ्यासोबत. बरं. ज्या दिवशी आमचे वाद झाले त्या दिवशी. पण साडू काय बोलला फोन करून, की तुम्ही जाऊ नका. आणि मला म्हणे तुम्ही 2 महिने तिकडे जा कामावरती. तिला आत्ताच नाही जाणं, 2 महिन्यानंतर पाठवतो. बरं. हां, आत्ता जाऊन तुमचे डबल वाढतील. त्याच्यामुळे मी काय बोललो ना, ठीक आहे बाबा चालतंय. मी माझा इकडे कंपनीकडे आलो आणि तिकडे गेलो. साडूचा नंतर फोन आला मला 1 महिन्यानंतर, की तू इकडे यायचं नाही, आम्ही आमचं बघून घेऊ, आम्ही आमची जिम्मेदारी सांभाळायला तयार आहे, तू तुझं बघ. ज्यावेळेस लग्न करताना तुमचं साडूभाऊ होतं का लग्नाला? नाही. मग ह्या विषयामध्ये इन्व्हॉल्वमेंट करायची काय गरज त्याची? हां, मग तेच विषय आहे ना. बरं. हाच विषय आहे का दुसरा काही वेगळा विषय आहे? तुम्ही खोटं बोलत असेल तर खरं बोलून मदत मागायची दादा. खरंच मदत मागतो मी, खोटं बोलत नाही. काहीच विषय आहे म्हणजे आता माझ्याकडे. ज्यावेळेस तुम्ही घरात सासवडीमध्ये भांडणं केलं त्यावेळेस
उद्या जाऊ म्हणल्यावर तुम्ही एकटं निघून गेलो का तिथून? साडू म्हणला ना नेऊ नका तिला आत्ताच म्हणे, नंतर पाठवतो 2 महिन्यानंतर तुम्ही जा म्हणे, 2 महिन्याच्या नंतर पाठवू आम्ही. मग साडूभाऊचं तुमच्या का बरं ऐकलं होतं तुम्ही? ऐकायचं नाही आता, ते सगळ्यात मोठे असल्यामुळे आपण बी एवढं हे केलं नाही ना. जाऊ द्या म्हणलं, ऐकू आपण त्याचं थोडं. बरं बरं बरं. हां, अच्छा. आपलं म्हणजे आपल्याला एवढं काय माहिती असं हे वाढवणार आहेत म्हणून नंतर काही. बरोबर ना, बरोबर. हां, आपण एक विश्वास ठेवला, भोळा विश्वास ठेवला. आणि त्या दिवशी जे बोलले का मला ते, मी पाठवतो हां. फोनवरतीच बोलले होते. ते तिथं नव्हते, फोनवरतीच मला बोलले तुम्ही जा तिकडे 2 महिने काम करा, 2 महिन्याच्या नंतर पाठवतो. ती पण माझ्याकडे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये आहे आता. कुठं असतं ड्युटीला तुमचे साडूभाऊ? त्याची आता बदली झाली, एवढं सांगता येणार नाही. हं, हं. आत्ता बदली झालेली त्याची. आणि आज माहिती का, आत्ता पण त्याचा माझा खूप वाद झाला फोनवरती. कशामुळं? आता मी त्याला कॉल केला 4 वाजता. बरं बरं. हां, 4 वाजता कॉल केला. कुठे असं ड्युटी तुम्ही? हां, मी का? नाही तुमचे साडूभाऊ. त्याची बदली झालेली बघा, तेवढं आत्ता मला सांगता येणार नाही. आत्ता बदली झाली त्याची दुसरीकडे. कुठे असतात? तिकडे कुठेतरी याच्याकडे, काय सांगता येणार नाही मला एवढं. त्याचा नंबर आहे माझ्याकडे. बरं ठीक आहे. मग आता तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे? आणि त्याने मला आत्ता एवढ्या शिवाय दिल्या फोनवरती डायरेक्ट. काय म्हणून? हा, मला म्हणे ये तू बारामतीला, तुला मी मारतोच, तुला हाणतोच, असंच तसंच, लय शिवाय दिल्या खूप. बरं, तुम्हाला 1 वर्षामध्ये काय बायको प्रेग्नेंट आहे का तुमची? नाही. बरं ठीक आहे. मग आता तुम्हाला काय मदत पाहिजे मला सांगा माझ्याकडून? मला एवढीच मदत पाहिजे. तो मला धमकी देतो. त्याला तुम्ही थोडं व्यवस्थित सांगितलं म्हणजे बाजारला, बाकी काहीच विषय नाही. बरं. बायकोच्या मनानं बायको जर आली तर मी सांभाळायला तयार आहे, काहीच अडचण नाही मला. मग आता तुम्हाला काय मदत करू? तुमच्या साडूबाईला बोलू का तुमच्या बायकोला बोलू? साडूभाऊला. काय म्हणून बोलू? धमक्या देऊ नका म्हणा, तुम्ही धमक्या देताय डायरेक्ट. साडूभाऊचं नाव काय तुमच्या? हे सचिन नवले. सचिन नवले. नवले. हां. बरं. आणि तुमच्या बायकोचं नाव? प्रियांका भोसले. प्रियंका भोसले. हां. बरं. चालते. तुम्ही काय करता आता? हां, बोला. हॅलो. हां, बोला. नंबर सांगा त्यांचा मला तुम्ही. 1 मिनिट सांगतो. हं. हा, नमस्कार सर. नमस्कार. सचिन नवले बोलते का? सचिन नवले नाही बोलत मी. कोण बोलतोय आपण? मी श्रीकांत नवले बोलतोय. सदस्य बोतेकर तुमचे साडूभाऊ आहे का ते? नाही, आमचं साडू नाहीत आमचे ते. कोण आहेत? महत्वाचं म्हणजे मी त्यांना ओळखतच नाही. अच्छा. काय तुमच्या मेवणी होते त्यांच्यासोबत काही तर विधवा असले त्यावेळेस काय त्यांचं लग्न पण झालं म्हणतो तो. खरी गोष्ट आहे का? गोष्ट अशी सर की पहिलं तर तुम्ही कोण बोलता आहात सर? मी सचिन भैया पवार बोलतोय. टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय. इतर पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय. त्यांची माझ्याकडे कंप्लेंट आली होती आता जस्ट एक 15-20 मिनिटापूर्वी. हां. तुम्ही आर्मीमध्ये आहे का? हो, मी CRPF मध्ये आहे. अच्छा. कुठे? तर मी आता झारखंडला आहे. अच्छा. बरं. तर गोष्ट अशी झाली की त्यांचं म्हणजे त्या पण ऐकत असल्याने त्यांचं मी इकडे होतो बरं का. काय करता? मी इकडे होतो. मी म्हणजे युनिटमध्येच होतो माझ्या. अच्छा. तुमच्या युनिटमध्ये. बरं. तर त्यांचं लग्न झालं. त्यांना काय म्हणलं की बाबा 1 मिनिट सर, मला आवाज आहे ना. बरं. बोला. त्यांना काय म्हणलं मी की थांबा म्हणलं, मला येऊ द्या म्हणलं. म्हणजे आता कोणत्या मुलीचं लग्न, विधवा असो किंवा कोणत्याही असो, लग्न लावायचं म्हणल्यानंतर थोडी चौकशी केली पाहिजे नाही का? राईट. लग्न झालं म्हणतोय ना तो आळंदीमध्ये. ऐका ना, माझं तर गोष्ट ऐकून घ्या पूर्ण. बरं. लग्न मग त्यांनी मी यायच्या आधी लग्न केलं बरं का. बरं. तर त्या माणसाची आता तुमच्यापाशी जी व्यक्ती आलाय त्या माणसाला विचारा, त्या माणसाने मला कधी पाहिलंय का अजूनपर्यंत? नाही म्हणलं नाही. हा, नाही पाहिलं म्हणलं. हा, मला पाहिलेलं नाही किंवा मी त्याला पाहिलेलं नाही. बरं. आता त्यांनी लग्न केलं त्या दोघांनी. ती मिसेसला घेऊन त्यांच्या इकडे गेले मुलांना आणि त्यांच्या मिसेसला घेऊन ते पुण्याला गेले तर त्या दोघात काय वाद झाला ते मला काय सांगता येणार नाही सर. की ऍक्च्युली आता त्यांनाच माहित ना, मला कसं माहित असणार ते नाही का. तर ते दोघांचा वाद त्यांना माहिती. आणि त्याच्यानंतर ह्या घरी आल्या तर ह्या काय म्हणल्या की असं मला मारहाण होते, असं तसं होते.
तर मला नाही डायरेक्ट बोलल्या, ती त्यांच्या आईला बोलल्या. बरं का, त्यांच्या आईला बोलल्या तर त्या काय म्हणल्या मला असं म्हणलं की असं असं होतंय बरं का पाहुणं. तर मी म्हणलं असं करा, त्यांना बोलवा, ती येते नी आणि आपण तुमची पण 4-5 माणसं बोलवा, एका जागा बसा बोला. पण त्यावेळेस काय झालं वातावरण थोडं घरचं पण म्हणजे तापलेलं बरं का. वातावरण तापलेलं तर त्यांना काय म्हणलं की बाबा असं करा, 1-2 महिने थांबा म्हणलं तुम्ही बरं का. 1-2 महिने थांबा म्हणल्यानंतर मी म्हणलं 1-2 महिन्यानंतर तुमचा जी रागभेद आहे ते थोडासा होईल नाही का, त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. पण ह्या काय म्हणायला लागल्या की बाबा की मला काय जायचं नाही. म्हणजे त्यांची जी मेसेज आहे, जी माझी मेहुणी जी म्हणताय तुम्ही, ती काय म्हणल्या की मला काय जायचं नाही. मी म्हणलं हो का, मी काय तुमच्या हाणला बघितलेलं नाही किंवा तुम्ही माझी ही राय घेऊन काही लग्न केलेलं नाही. आणि तुम्ही म्हणजे सविस्तर मिटवा. आणि त्यांनी काय केलं, त्यांची चुकी सांगतो आता तुम्हाला. त्यांनी काय सांगितलं तुमच्याविषयी मला काय माहित नाही सर. ते म्हणत होते की मी दादा आळंदीमध्ये लग्न केलं. आळंदी लग्न केल्यानंतर मी त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेतलं होतं. मी त्यांच्या गावी गेलो होतो आणि ते 1 लाख रुपयासाठी ते मला भांडणं करायला लागले. त्यासाठी मी माझ्या बायकोला 1 हात मारलो. आता हात मारल्यानंतर मग मी रागामध्ये तिथून निघून आलो असं म्हणते तो. आणि नंतर काय बोलतोय की माझा साडूभाऊ मला त्रास करत आहे. नाही आता 1 मिनिट ऐकून घ्या सर तुम्ही, की माझं त्यांनी नाव काय सांगितलं माझं तुम्हाला, एवढ्यावरच तुम्हाला कळेल माझं नाव काय सांगितलं तुम्हाला. आता ह्याच्यावरून कळलं तुमचं नाव सुद्धा माहित नाही त्याला. हा, माझं नाव काय सांगितलं त्यांनी, सचिन नवले. सचिन नवले माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे. माझं श्रीकांत नवले नाव आहे. मी CRPF मध्ये काम करतो. माझी 10 वर्ष नोकरी झाली. आणि तुम्हाला सांगतो, मला एखाद्या स्त्रीचा आदर मला चांगला कळतो की बाबा कसा करायचा. काय टायगर ग्रुपचं मला पण म्हणजे या अभिमान आहे, तुम्ही चांगलं काम करतात. आणि तुमचे डिपार्टमेंटचे लोक, आर्मी फील्डचे, SRPF चे लोक भरपूर माझे कॉल रेकॉर्डिंग पाहतात. हा ना मी तुमचा व्हिडिओ प्रत्येक लाईक करतो. तुमच्या बीड मधला प्रत्येक व्हिडिओ मी लाईक करतो. काय भरपूर मला त्या माणसाचं मला एवढं वाईट वाटलं की बाबा, आणि त्या माणसाने बघा असले कृत्य काम करते ती की बाबा 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवलाय, मला सचिन नवले ताप देतो, असं करतो, फलाना करतो, माझ्या मेसेजला येऊन देत नाही, मी आत्महत्या करणार आहे, 5 वाजता गळफास घेणार आहे, असलं व्हिडिओ करून सर त्यांना म्हणजे पाहुण्यांना हल्ला पाठवायचं. अहो तुम्ही या बसा, पोलीस स्टेशन मध्ये जावा, तुमचं असं नसेल मिटन तर पोलीस स्टेशन मध्ये जावा, मिटवा. 4 माणसं चांगली घ्या, इकडून घ्या तिकडून घ्या, तुम्ही मिटवा. तुम्ही असं जर म्हणता मी गळफास घेईन, तसं घेईन, असं घेईन, हो का, आजच्या दुनियात डिजिटल दुनिया आज कोण कोणाला भेट नाही. काय तुम्ही व्यवस्थित मला फोन केला, मी तुम्हाला व्यवस्थित बोललो ना. आता हीच गोष्ट मगाशी त्यांनी मला फोन केला तर म्हणजे मी ड्युटीवर होतो आणि आमच्या इथं थोडंसं हे चाललंय, मी डिस्टर्ब एरियामध्ये जॉब करतो. काय आणि त्यांनी मला फोन केला, थोडस एखादा शब्द म्हणजे 1-2 शब्द त्यांनी चुकीचं वापरलं. ड्युटीवरती पूर्ण मानसिक त्रास असतो तिथे. मग मी त्यांना शिवीगाळ केली सर. असं नाही की मी शिवीगाळ केली नाही, मी मगाशी थोड्या वेळापूर्वी त्यांना शिवीगाळ केली. ती बी आईवरून माईवरून केलेली नाही सर. त्यांनी रेकॉर्ड केला असेल तर रेकॉर्ड पण आहे का, पण मी असं त्यांना म्हणजे शिवीगाळ केली नाही असं नाही, पण त्यांनी सर चुकीचा हे केला. आणि माझा जिथपर्यंत अंदाज आहे की त्यांनी येऊन मिटवावं ना. हो का, एखाद्या मुलीला एखाद्या संग लग्न केलं तुम्ही तर त्यांना नाही नांदायचं तुमच्या बरोबर, तर तुम्ही सविस्तर काय असेल ते मिटवा ना. एखाद्याला त्रास देऊन काय आहे नक्की. ती पण असं परिवार आहे सर की त्यांना आज नाही केलं तर आज संध्याकाळी काय खायला नाही. तर अशा परिवाराला तुम्ही टॉर्चर करून किंवा मी तुम्हाला माझ्या बरोबर लग्नच केलंय असं करून नाही ना चालणार सर. राईट. असं करून चालणार आहे का. आता तुमच्यापाशी ते आले, आम्ही पण तुमच्यापाशी येऊ ना, आमची पण तर कंप्लेंट घेऊन तुमच्यापाशी येऊ ना आम्ही. असं आहे का तुम्ही त्यांचंच ऐकणार आहे, आमचं बी तर ऐकणार आहे ना. बरोबर. मग ही गोष्ट झाली सर. आणि त्या व्यक्तीला एवढंच सांगा सर की बाबा मिटवायचं असेल तर तुम्ही सविस्तर जावा तिथं. आणि त्या महिलेला नसन हे करायचं नांदायचं तर तुम्हाला जी काय असेल ती मिटवा. एक तर तुमच्या म्हणजे बसल्यानंतरच मिटल नाही. असं फोनवर. 1 मिनिट दादा, काय विषय कशाबद्दल चालू आहे हे विषय मला सांगा थोडस. विषय असा चालू आहे की ते काय म्हणते ती की बाबा मी म्हणजे माझं नाव त्यांना ऍक्च्युली माहित नाही अजूनपर्यंत. काय अजूनपर्यंत माझं नाव माहित नाही त्यांना. काय
आणि मी त्या व्यक्तीला बघितलं बी नाही. मी फक्त फोटो बघितला, त्यांनी माझा फोटो बघितला का नाही काय माहित नाही सर. पण त्या व्यक्तीला माझं बी नाव माहित नाही. मला फक्त त्यांचं भोसेकर आडनाव सदाशिव भोसेकर आहे म्हणून मला माहिती आहे. पण मी बी त्या व्यक्तीला बघितलं नाही. ती व्यक्ती काय म्हणते की मी त्यांना त्रास देतो. अहो, माझी काय अवकात आहे की मी त्यांना त्रास देण्याची. मी फौजी माणूस साधा सिंपल. मला हे काम पडलंय ना. मला हे तर सर जेवण करायला आम्ही उभा राहून जेवतो इथं. हा. आणि त्या व्यक्तीला मला त्रास देण्याचा काय अधिकार आहे? त्या व्यक्तीला मी काय त्रास देऊ शकतो? चालते दादा, मी काय करतो, हा. तुमच्या फॅमिलीच्या लोकांसोबत पण संवाद साधतो. तिथे तुम्ही प्रॉपर कुठले? मी प्रॉपर सर बारामतीचा. माझं अच्छा. प्रॉपर डोरलेवाडी गाव आहे. तर माझी सासरवाडी जंक्शन आहे. जंक्शन. अच्छा, 1000 काय करतो मी, हे विषय ना मी थोडा मनावर घेऊन मी स्वतः मिटवतो तिथं गावात जाऊन. हा सर काय करा, आता तुमचा हा नंबर आहे ना, तुमचा नंबर मी सेव्ह करतो. मी साधारणतः अजून मी डिसेंबरमध्ये सुट्टीहून आलेलो आहे सर. मला मे किंवा जूनमध्ये सुट्टीला येणार आहे मी. तर त्यावेळेस जर मी आलो तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना तुमच्यापाशी येतो. ती जी महिला आहे ती म्हणजे माझी मेहुणी जी आहे त्यांना घेऊन येतो मी. चालेल, त्याच्या काय हरकत नाही. तुम्ही मी काय करतो, हा. 8 दिवसात तिथे जातो तुमच्या गावामध्ये, काय ते विषय मिटून टाकतो मी. हा. कारण सर अशा गोष्टी सर आम्हाला हो का 6 महिन्यात आम्ही वर्षातून 1 ते 2 वेळा नाही, मला मी आणि भरपूर ह्यांच्यासाठी हे तुमचं सर मी भरपूर आदर करतोय. हं. भरपूर आदर करतो. तुमचे भरपूर लोक मला फोन करतात, तुमच्या अडचणी वगैरे सांगतात. भरपूर मी तुमचं ट्रस्ट भरपूर करतोय आणि तुमचे आदर भरपूर करतोय मनापासून. हा ना सर. कारण काय माहिती का, मी ट्रायगर ग्रुपचं नाव ऐकून म्हणजे मी त्या ग्रुपचा एवढा आदर करतो आणि मला एवढा अभिमान आहे की गोरगरिबांसाठी ते ग्रुप काम करतो. बस काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी हँडल करून टाकतो विषय. फक्त त्या व्यक्तीला एवढं सांगा की सर ती म्हणजे आज करून आजच खाणारी माणसं आहे ती. त्या माणसांना साथ देऊ नका. नाही, मी जे बघतो. मिटवायचे का नाही सर, ते तुम्ही टेन्शन नका बसून घेऊ. सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बघून टाकतो मी, करून टाकतो विषय सॉल्व. ओके धन्यवाद दादा. तुम्ही इकडचे तुमच्या साडभाऊचं नाव काय म्हणलं तुम्ही? सचिन नवले. अरे दादा, ते सचिन नवले नाव नाही, काय येण्यासारखं बोलतोय. त्याचं पूर्ण हिस्ट्री सुद्धा माहित नाही. लग्न केलंय कोणासोबत तुला काय त्याचं पूर्ण माहित नाही. त्यामध्ये तो काय बोलतोय दादा, माझं नाव ते ऐका सर, मी त्यांना तसं नाव तुम्हाला फोटो सगळं ID सगळं पाठवतो. तो सगळं खोटं बोलतो. माझ्याकडे रेकॉर्डिंग सगळं पूर्ण आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांच्यासोबत बोलणं झालं माझं. हा. ऐकून घ्या. आणि तुम्ही ह्याच्या पुढे त्याला काही कॉल वगैरे करू नका. तुमच्या मॅटरमध्ये तो येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी येतो बारामतीला. तुम्ही या बारामतीला तुमचं काय ते मॅटर मी तिथं सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. तुमचं मॅटर काय ते तुम्ही त्या जे फौजी आहेत आपले, आपण पूर्ण देशाची सुरक्षा करतात ते, त्यांना फोन करून काही त्रास वगैरे देऊ नका. हा, तुमचं काम मी मिटवून देतो. काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. ऐका सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपला माझ्या लग्नाचे पुरावे ते सगळे पाठवलेत मी. हो दादा, बिंदास सगळे पाठवा. तुमचं